31 डिसेंबर 2025. सो येस, रात्रीचे 9 वाजता आम्ही निघालो आहे बाहेर. युजली आम्ही 31 घरीच सेलिब्रेट करतो किंवा मी ताईकडेच असते पुण्याला बरेचदा. सो ह्या वेळेला ताई माझ्याकडे आली आहे, तर हे म्हटले आपण बाहेर जाऊ. सो येस, आम्ही निघालो बाहेर आणि आलो होतो टेबल 9 ह्या रेस्टॉरंटला. सो छान आहे ॲम्बियन्स, नवीनच हे रेस्टॉरंट सुरू झालं आहे आणि खरंच इथलं फूडची जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप छान होती. आलो तेव्हा आमचा हा वीरू झोपला होता. त्यानंतर तो मस्त फ्रेश मूडमध्ये उठला आणि दादासोबत त्याची अशी ही मस्ती सुरू होती. सो बाहेर लाईव्ह म्हणजे म्युझिक सुरू होतं, सॉंग्स आणि सगळे DJ वगैरे. 31 नाईट आहे म्हटल्यावर हे सगळं तर होणारच होतं. सो सगळ्यात जास्त एन्जॉय केलं असेल तर ह्या दोघा भावांनी. त्यांनी खूप जास्त मजा केली आणि वीरूला दादासोबतच बसायचं होतं, दादासोबतच खायचं होतं आणि दादा त्याच्या मागे मागे त्याच्याच ताब्यात होता. सो छान असा हे बाहेरचा ॲम्बियन्स होता. नंतर थोडं खाल्लं, बाहेर आलो, परत डिनर केला आम्ही. त्यानंतर परत बाहेर आलो. छान मग डान्स सुरू झाले आणि आमच्या गोंडुलीने पण मस्त असा डान्स केला. देवांशनी डान्स केला. त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा सगळ्यांनी थोडा थोडा मस्त असा डान्स केला. सो 12पर्यंत आम्ही तिथेच होतो. छान असं 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन केलं. 2025ला गुड बाय केलं आणि नवीन वर्षाचं जोरदार असं स्वागत केलं. आणि आमचा गोंडू याला खालीच पडायचं होतं आणि दादा त्याच्या मागे मागे पळत होता. इथे देवनीसुद्धा मस्त असा डान्स केला. सो छान असे डान्स झाले आणि नवीन वर्षाचं स्वागत झालं. सो तुम्हा सगळ्यांनासुद्धा हॅपी न्यू इयर. तुम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावो, हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. सो याच असे मस्त फटाके फुटले आणि नवीन वर्षाचं सगळ्यांनी जोरदार असं स्वागत केलं. सो फर्स्ट टाईम ही अशी 31 नाईट आम्ही सेलिब्रेट केली. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.